बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अशोक खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचं सरकारी वकिलांचा युक्तिवाद। तर 7व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी अशोक खरातचा ताबा घेणार। नाशिकच्या टीसीएस कंपनीच्या प्रकरणामध्ये फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम। मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड। नोकरी सोडल्यानंतर देखील निदा खान आरोपींशी सतत संपर्कात होती। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागले। टीसीएस धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावरती 27 एप्रिलला होणार सुनावणी। अटकपूर्व जामिनासाठी निदा खाननं कोर्टात अर्ज केला। कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली। महापालिका रुग्णालयामधील डॉक्टरांनी माहिती दिली आहे। 34 अल्पवयीन मातांप्रकरणी चौकशी सुरू होताच डॉक्टर वर्ग सावध। मनपाकडून सगळ्या प्रसूतिगृहामध्ये वर्षभरातील बाळंतपणाची फेरतपासणी सुरू। महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं स्थापन। लग्नपत्रिकेवरती वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा। बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस करणार। बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना। आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांची एबीपी माझाला माहिती। परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता। सरकारमधल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती। अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढणार असल्याची ही शक्यता। तर शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार। शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असण्याची शक्यता आहे। विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू। सोलापूरमधील माढा तालुक्यामधील उपळाई खुर्द इथली घटना आहे। महिलेच्या कुटुंबियांकडून संशयानंतर शिक्षक पतीवरती गुन्हा दाखल। पतीकडून दारूच्या नशेमध्ये विवाहितेला सातत्यानं मारहाण व्हायची। विद्युत वायरी मुद्दाम उघडल्या असा संशय आहे। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरती भरधाव स्कॉर्पिओचा टायर फुटल्यामुळे अपघात। 5 जण जखमी। कारंजा लाड जवळची घटना आहे। काशी विश्वनाथ वरून गुजरातच्या वापी इथं जाताना हा अपघात घडलाय। चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावरती आदळलेली होती। धाराशिवमध्ये कुंभेच्या शिवारामध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा। निवृत्त सुभेदार विश्वनाथ जगताप यांनी धैर्य दाखवत दरोडेखोरांशी झुंज दिली आहे। हल्ल्यामध्ये माजी सैनिक गंभीर जखमी। जगताप यांच्यावरती धारधार शस्त्रांनी वार। ड्रायव्हरनंच मारला मालकाच्या घरी डल्ला। 15 लाखांचं सोन्याचे दागिने जंपास केलेत। राजेश कांबळे असं चोरी केलेल्या ड्रायव्हरचं नाव आहे। विमानतळ पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक। हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवरती अज्ञातांकडून हल्ला। रात्रीच्या वेळी गाडीवरती दगडफेक केली। राजकीय वैमनस्यामधून हल्ला झाल्याचा आरोप होतोय। रायगडच्या लोणेरे हत्याकांड प्रकरणामधील आरोपी अनिस मालदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी। अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं होतं। 22 वर्षीय तरुणीवरती अत्याचार करून हत्या केली होती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। तापमानानं गाठलाय 44 अंशांचा टप्पा। एप्रिलमध्येच उष्माघाताचा धोका वाढला। कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता वाढली आहे। नागरिक हैराण। तर पुढील महिन्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती। अकोला अमरावतीमध्ये 45.6 अंश तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। बुलढाण्यामध्ये 68 वर्षांनंतर विक्रमी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर काल नागपूर आणि चंद्रपूरमध्ये देखील 44.2 अंश सेल्सिअस तापमान। हिंगोलीमध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई। वाढत्या उन्हामुळे सिंचन प्रकल्प आणि तलावांनी तळ गाठलाय। धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वडद तलाव परिसरामध्ये चिंताजनक चित्र समोर। पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती। वनविभागाकडून विविध ठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांना पाणी सोडल्याचा दावा करण्यात आला, पण वनविभागाचं अपयश दाखवणारं हे चित्र समोर। कोल्हापुरात बिर्याणी आणि भाताच्या 521 प्रकारांचा जागतिक विक्रम। मास्टर शेफ दिग्विजय भोसले, अश्विनी भोसले आणि त्यांच्या टीमनं एकाच वेळी 521 प्रकार तयार केलेत। बिर्याणी, पुलाव, खिचडी, पेठा, रिसोटो, पायला आणि सुशी अशा विविध प्रकारांचा समावेश आहे। अगदी भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या असे टोटल 521 प्रकारचे आज आम्ही सक्सेसफुली राईस डिश बनवलेले आहेत आणि ह्या आधी असा कुठलाही रेकॉर्ड झालेला नाही। हा रेकॉर्ड ह्याच्या म्हणजे पहिलाच त्याच्या स्वरूपातला पहिलाच हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे। यासाठी मला माझे शेफ, माझे सिनियर्स आणि माझ्या कलिग्सचा चांगला सपोर्ट मिळाला आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक लंडन
इथे नोंद होईल. कल्याण ते उल्हासनगर मेट्रो लवकरच धावणार. मेट्रो विस्तारित मार्गिकेसाठी 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी. उल्हासनगर ते अंबरनाथ, बदलापूर पर्यंत मेट्रोचा विस्तार होणार. 69 लाख प्रवाशांना फायदा होणार. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पालखी महामार्गावरती टोल सुरू. युवक काँग्रेसचे रस्त्यावरती उतरत जागरण गोंधळ आंदोलन. धाराशिवमध्ये अतिवृष्टी भागामध्ये खरडून गेलेल्या जमिनीची परिस्थिती जैसे थे. भूम तालुक्यामधील पाटसांगवी या भागामध्ये शेतात 15 ते 20 फुटाची दरी. उल्फा नदीच्या पुराचा फटका. मात्र अतिवृष्टीला 7 महिने उलटून गेले तरी देखील शेतकऱ्याला मदत नाहीये. निधीसाठी पाठपुरावा सुरू. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. स्वाभाविकपणे गाळ उपलब्ध असायला हवा आणि EGSच्या माध्यमातून करडून गेलेली जमीन जी आहे ती दुरुस्त करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. पाऊस येणार आहे आणि काही बंधाऱ्यांची कामं जी आहेत ती अजून झालेली नाही आहेत, हे वास्तवच आहे आणि आमचा त्याच्याबद्दल पाठपुरावा चालू आहे. कार्यकारी उपअभियंता हनवते साहेब तत्कालीन गुत्तेदार ह्यांच्या पापामुळे ही झाले. ह्यांच्यावर शासनाने त्वरित गुन्हे दाखल करावात आणि जी बांधकाम केलेले खालनं त्यांनी कॉन्क्रीट ती पाडवून बंधारा पाहिल्यासारखा करावा त्यांनी. आणि माझी ह्या कडास त्या कडाला संरक्षण भिंत बांधून द्यावा. माझं जमीन आहे अशी पाहिल्यासारखं करून द्यावा, नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. भिवंडीतील तलावांची दयनीय अवस्था. अतिक्रमण, अस्वच्छता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलसंपत्ती धोक्यात. शहरामधील 11 तलावांपैकी फक्त 5च शिल्लक आहेत. संरक्षण आणि सुशोभीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च, तरी देखील दुरावस्था झाल्यानं नागरिकांचा संताप होतोय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामधील अतिक्रमण वादासाठी आता शंका निरसन समिती. 30 दिवसांमध्ये तक्रार, 90 दिवसांमध्ये निर्णय शक्य. उद्यान परिसरामधील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा कळीचा असल्यामुळे राज्य सरकारचा निर्णय. ज्येष्ठ निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे हे समितीच्या अध्यक्षपदी असतील. कोकण किनारपट्टीवरती ठाण्यापासून देवगडपर्यंत 9 ड्रोनचा वॉच. बेकायदा मासेमारी, परराज्यामधील नौकांची घुसखोरी, LED मासेमारी, समुद्रामधील संशयास्पद हालचाली यांच्यावरती दिवस रात्र नजर असेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कंपनीची 9 ड्रोन हे सेवेत आले. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे भाजपा आमदार संजय पुराम यांचा आदिवासी नृत्यावरती ठेका. पत्नी सविता पुराम यांच्यासह आमदार संजय पुराम यांनी आदिवासी गाण्यावरती डान्स केला. आदिवासी समाजाच्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या मंडप पूजनाचा हा कार्यक्रम होता.